तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाधान. मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर एक गोष्ट सांगायची होती. आजचा ब्लॉग म्हणजे थोडासा वेगळा आहे की जसं तुम्ही बघू शकता, आत्ता सकाळचे वाजलेत 6:30 वाजलेत सकाळचे आणि रात्रभर पाऊस पडलेला आहे. तर तुम्हाला एक दृश्य दाखवतो. तर जसं काही तुम्ही बघू शकता की हे आपलं ओट्याचं काम जे काही होतं ते ओट्याचं काम पण झालेलं आहे. आणि एक गोष्ट पण दाखवतो तुम्हाला की निसर्ग किती चांगला असू शकतो किंवा किती भारी दृश्य असू शकतं, हे सुद्धा तुम्हाला आज मी दाखवणार आहे. काय आहे, इथं पावसाची नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडेच पाऊस चालू आहे. तर अजून एक गोष्टी दाखवतो तुम्हाला. हे बघा, जर तुम्हाला दिसत असेल तर हे बघा, हे बारके बारके गवत आहेत ना, हे बघा, हे सगळेच्या सगळे भिजलेले आहेत. यांच्यावर बघा बारीक 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 पाणी दिसतंय. तर पाऊस पण चांगला पडलेला आहे. जर आता बघायला गेलं, थांबा तुम्हाला अजून दाखवतो की हा बघा, हे घर आपलं बरोबर. त्याच्यानंतर हे बघा, रस्त्यावर पण पाणी साचलेलं आहे. रात्रभर पाऊस पडलेला आहे इथं. आणखीन एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, ते म्हणजे हे आपले वावरत आहेत. त्याच्यानंतर एकदम समोर बघा, जर दिसत असेल, हे बघा, हे समोरचा डोंगर आहे ना, डायरेक्ट डोंगर. हे बघा, सगळ्याच्या सगळा ढगांनी व्यापलेला आहे टोटल. की जिथे काय रे, मायनस कसा होता, नाही राहू दे. जर तुम्हाला समोरचा डोंगर दिसत असेल, थांबा मी वरती जातो, वरतून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा जो समोरचा डोंगर आहे तो संपूर्ण ढगांनी व्यापलेला आहे. हे बघा, थोडा आपण झूम मारू की एवढं भारी दृश्य दिसतंय. कॅमेऱ्यामध्ये तरी एवढं खास दिसत नसेल तुम्हाला, पण जे माझ्या डोळ्यासमोर आहे की सगळा निसर्ग, की जे डोंगर आहेत हे सगळंच्या सगळं ढगांनी व्यापलेले आहेत. असं वाटतं एकदम असं समोरच आहे, पण समोर नाही, ते भरपूर लांब आहे. तर हे जे निसर्गाचं वातावरण आहे किंवा निसर्गाचं सौंदर्य आहे, हे काय बोलतात की असं एक अनुभवायची गोष्ट आहे की असं 12 महिने आपल्याला हे बघायला भेटत नाही. की आता सुरुवातीचा पाऊस आहे, सगळीकडे शांतता आहे, ढगसुद्धा साचलेले आहेत. तर हे बघा, हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. तुम्ही बघू शकता, मी अजून थोडा झूम करतो. हे बघा की उन्हाळ्यामध्ये जे डोंगर ओसाड वाटतात, एकदम अशी गरमी वाटते, काहीच नसतं तिथं. तर ह्या टायमाला, पावसाळ्याच्या टायमाला, हेच डोंगर एवढे सुंदर दिसतात. कारण की आता जरा शांतता आहे, हवा पण एकदम थांबलेली आहे आणि ढग पण जर तुम्ही बघशाल, हे बघा, हे बघा, जर दिसत असेल तर हळूहळू हळूहळू पुढे चालत आहेत. सगळेच्या सगळे डोंगर या धुक्याने व्यापलेले आहेत. धुके म्हणजे एक प्रकारचे ढगच आहेत ते. बघा, पावसाची सुरुवात आहे, सगळीकडे गारगार थंडगार वातावरण आहे. आता आम्ही राहतो गावाला, तर गावाला वातावरण पण थोडं जास्त असतं, थंडी पण थोडी जास्त असते. तर अजून एक गोष्ट दाखवायची झाली तर हे बघा, याच्यामध्ये गवऱ्या, ज्या शेणाच्या गवऱ्या असतात त्या आम्ही झाकून ठेवल्यात. याच्या खाली लाकडं आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचे 3-4 महिने चूल पेटवायची असते. तर त्याच्यामुळे जे लाकडं गवऱ्या जे आहेत ते आपण काय केलेले आहेत, झाकून ठेवलेले आहेत, म्हणजे काय, भिजू नये म्हणून आपल्याला वापरता येतील. तर जर तुम्हाला दिसत असेल, हे बघा, सगळीच्या सगळी जमीन भिजलेली आहे आरामात. इथं आता काकडी लावलेली आहे बरोबर. आणि हा आपला रस्ता आहे. काय पाऊस पाणी पडतो त्याच्यामुळं आता हे रस्ते चिखलाचेच राहणार. पुढचे 4-5 महिने चांगले चिखलाचेच राहणार.
तर अजून काय काय आहे बघा, जर तुम्ही बघत असाल तर वातावरण एकदम शांत आहे, हवा नाही, काय नाही. मागं बघत असाल तर तिथं पेंड आहेत, म्हणजे जनावरांचं खाणं, ते पण भिजू नये म्हणून झाकून ठेवलेलं आहे, बरोबर. अजून तुम्हाला बाकीचं दृश्य दाखवतो. हे बघा, हे जे मागं तुम्हाला झाडं, नारळाचे झाडं किंवा आंब्याचे झाडं जे काही असतील ते एकदम असे शांत भिजून असे गप्प उभे राहिलेत. जसे नाही का आपण असं पाण्यात भिजतो, थंडी वाजते, आपण एकदम शांत बसतो, तसं काहीतरी. अजून एक नवीन गोष्ट तुम्हाला दाखवतो. काय, एकदा पावसाची सुरुवात झाली, आंबे संपलेत, फणसं पण खाल्ले, आता वेळ आहे सीताफळांची. तर आता जर थांबा तुम्हाला दाखवतो, सीताफळ हे यायला सुरुवात झालेली. हे बघा, हे बघा, हे सीताफळाचं झाड आहे आपल्या घराच्या बाजूला. हे बघा, तर तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे दिसतंय, हे बघा हे. तर आता सीताफळ यायला लागलेले आहेत, म्हणजे एखाद्या महिन्यात ते पिकतील पण, आणि आपण खाऊ सुद्धा त्यांना. तर आपल्याकडं सीताफळांचे पण झाडं आहेत. आणि हे बघा, हे वातावरण तर तुम्ही बघू शकता, एकदम असं शांत वातावरण आहे, सकाळचा टाईम आहे. अजून एक मोठा सीताफळ दिसला, हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, काय, पाऊस तर पडत राहतो, पण जो सुरुवातीचा काळ आहे पावसाचा, म्हणजे सुरुवातीचा 1 महिना किंवा 15-20 दिवस एकदम असं शांत वातावरण असतं. पाऊस त्याचं काम करत असतो, सगळीकडे वल्ल 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 वल्ल, थंडगार वातावरण. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, जर तुम्ही माझ्या मागे हे बघत असाल, हिरवं 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 हिरवंगार रोप, तर हे काय आहे, हे भात आहे. म्हणजे काय आहे की भाताचं रोप, आपण भात लावतो तर त्याच्यासाठी आपल्याला आधी त्याचं रोप लावायला लागतं. रोप लावल्यावर म्हणजे रोप लावायला लागतं, तर काय होतं की रोप थोडं मोठं होतं, तेव्हा आपण ते रोप काढून शेतामध्ये थोड्या गॅपमध्ये देतो लावून. हे बघा, हे बघा, दिसतंय, सगळं भाताचं रोप लावले. हे आपण जेव्हा सुरुवातीला पाऊस पडतो तेव्हा आपण हे सगळे कामं करून घेतो. तर असं वातावरण आहे सध्या की सगळा रोड पण वल्ला आहे आणि चिखलाचा पण झालेला आहे. पण काय करू नाही शकत, कारण की इकडं मातीचे रस्ते आहेत. तर हे आजचं वातावरण आहे आपलं. काय ही सगळी जी मजा आहे ती नंतरला नाही अनुभवता येणार, कारण की नंतरला कंटिन्यू पाऊस पडणार, हे सगळं कॉमन होऊन जाणार. पण हे जे सुरुवातीचा काळ आहे की आत्ता पण बघू शकता, बारीक 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 पाऊस चालू आहे. सुरुवातीचा काळ आहे तो थोडा वेगळा असतो, कारण की निसर्ग बदलत जातो हळूहळू हळूहळू, आणि नंतरला कसं सगळीकडे हिरवगार होणारच. पण ही जी सुरुवात आहे, बरोबर की नाही, जशी फूल व्हायच्या आधी जे कळी असते, कळी कशी हळूहळू उमलते, तसं हे निसर्गाचं आहे की हळूहळू हळूहळू कसं हिरवगार होणार, कसं गारवा येणार, तो एक वेगळाच अनुभव असतो. त्याच्यासाठी आजची छोटीशी व्हिडिओ मी आपल्यासाठी काढलेली आहे. तर हे बघा, एक राऊंड दाखवतो. इथं मी उभा आहे, माझ्या मागं बघा, फक्त निसर्ग बघा. हे बघा, तिथं डोंगर आणि जी रेष गेलेली दिसते, टोटल ढग आहेत सगळेच्या सगळे. आजूबाजूला हिरवगार वातावरण, झाडे झुडपे. हे बघा, हा रस्ता आता तो चिखलाचाच राहणार. हे माझ्या घराच्या समोर पण बघू शकता, एकदम एवढं हिरवगार झालेलं आहे. हे आपलं घर, हे आपल्या घराच्या मागचा छोटासा डोंगर आहे की ज्या झाडांना पानं नव्हते त्या झाडांना सुद्धा पानं फुटायला लागलेले आहेत. तर ही सुरुवात आहे निसर्गाची. त्याच्यासाठी तुम्हाला दाखवावं म्हणून मी व्हिडिओ सुरुवात करतोय, म्हणजे केली. तर आजची व्हिडिओ एवढीच. आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.